हाय, हॅलो, नमस्कार मैत्रिणी. मी प्रिया. माझ्या नवीन मिनी ब्लॉगला अगदी मनापासून स्वागत आहे. आता बघा इथं थंडी येते. थंडीसाठी जरा काहीतरी युनिक शिवूया. छोट्याशा तुकड्याचा छान असं भन्नाट उपयोग करूया आपण. आता थंडी येते ना बघा, थंडीसाठी काहीतरी युनिक शिवलंच जावं. कारण कसं आहे, थंडी तर लागते. त्यासाठी बघा मी कपडा घेतलेला आहे. 11x11चा कपडा घेतलेला आहे, म्हणजे चौकोनी. म्हणजे 10चा आहे, 1 इंच शिलाई मार्जिन असं 10चं मी घेतलेलं आहे माप, आणि 1 इंच शिलाई मार्जिन असं घेतलेलं आहे. आपण छान असं घरच्या गरुरी पायासाठी बघा पायमोजा आपण करणार आहोत. तर का त्यासाठी मी बघा इथं छान असं आपले शिल्लक राहिलेलं गोणीचा उपयोग केला, म्हणजे ठिके आपल्या धान्याचे वगैरे तांदळाचे ठिके असतात त्याचा उपयोग केलेला आहे. सगळ्यात अगोदर मी बघा इथं खाली असा ब्लाऊजचा काठपदरचा घेतलेला आहे. म्हणजे खालून वरून आपण आतल्या साईडनं काठपदर लावणार. मध्ये बघा 4 लेअर दिलेले आहेत. म्हणजे खाली वरून कपडा घेतलेला आहे काठपदरचा 2 तुकडे, आणि एक आतनं रेड कलरचा आणि एक ठिक्याची गोणी, असं 11x11चा 4ही कपडे एकत्र व्यवस्थित धरायचे. आता बघा ते रेड कलरचा मापाचा कपडा आहे, त्यावरच मापावर बघा मी पूर्ण चौकोनीला स्टिच करून घेणार. राहिलेला एक्स्ट्रा कपडा कट करून घेणार आहे. रेड कलरचा कपडा आपण घेतला त्या मापावर बघा 4ही कपडे, कारण इकडे तिकडे आपले शिवण्यात कमी जास्त होतं. मी बरोबर रेड कपडा घेतला आहे खालचा मधोमध अस्तरचा, त्याच्या मापा आपण पूर्ण राऊंडमध्ये असं घेणार. जरी तुम्ही पायाचं वगैरे माप घेतले चालेल. आता इथं बघा मी मोठ्यांसाठी शिवलेलं आहे, म्हणजे तुम्ही लहानांसाठी वगैरे माप घेऊन म्हणतो शिवू शकता. आता बघा बरेच थंडी वाढलेली आहे, तर आपण घरगुती बघा एकदम छान आपल्याला जाडजूड पाहिजे असं म्हणलं का नाही, शिल्लक राहिलेले तुकडे असतात किंवा आपण शर्टचे वगैरे कपडे असतात त्याचा पण छान उपयोग करून बघा आपण असं पायासाठी वगैरे आपण बघा छान असं सॉक्स शिवू शकतो. कारण कसं थंडी भरपूर आहे, थंडीची काळजी घेणं गरजेचंच नाही. त्यासाठी बघा युनिक काहीतरी आपलं. आता बघा ते पूर्ण राऊंडला छान असं आपण स्टिच करून घेतलं. तर दुसरा तसंच घेऊया. दोन्ही पायाचा आपण एक साथ शिवणार आहोत. तो का दुसरा कपडा आहे असं ठेवायचं, फक्त खाली ब्लाऊज पीस ठेवायचा सरळ. सरळ खालची बाजू आले, उलटी बाजू वर ठेवायची, त्याच्यावर ठिकं ठेवायचं. खाली मध्ये अस्तरचा कपडा ठेवलेला आहे, वरून ब्लाऊज पीस उलटी बाजू आठ केली आहे, सरळ बाजू वरती करून ना पूर्ण राऊंडला आपण स्टिच करून घ्या. जसं मी पहिल्या सांगितलं की रेड आतनं अस्तर लावून त्या मापाचं आपण पूर्ण राऊंडला छान असं चौकोन स्टिच करून घ्यायचं. तुम्हाला उभी आडव्या रेषा म्हणजे स्टिच करायचं केलं तरी चालेल. तुम्ही मोठी साईज जेवढी तुम्हाला पाहिजे ना तेवढी तुमचं असं तुम्ही पायाचं माप घेऊ शकता आणि करू शकता. तर बघा भरपूरच थंडीच वाढलेली आहे, कारण थंडीचा का आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे. कारण कसं होतं, आपण दिवसभर घरात असत फिरत असतो, कोणाला वात्याचा वगैरे त्रास असतो ना, मग त्यावेळी आपल्याला कसं पायानं वगैरे ना त्रास होतो, थंडी वगैरे सहन होत नाही, सर्दी वगैरे होण्याची शक्यता असते ना. त्यामुळे असं बघा जर असं जास्त बाबा लहान मुलांना वगैरे किंवा असं वयोवृद्ध असतं ना त्यांच्यासाठी बघा छान असं युनिक काही तर होणार आहे. मापाने घेतलं का नाही आपण छान असं शिवू शकतो. आता बघा साईडचे एक्स्ट्रा आहे ना ते आपण कट करून घेऊया. एक्स्ट्रा कपडा आहे तो बघा व्यवस्थित आपण कट करून घ्यायचा, जेणेकरून आता कपडा कट केला जाऊ नये. तुम्हाला जेवढे मापानं असं पाहिजे तेवढं घ्यायचं, किंवा आडव्या उभे तुम्ही रेषा दिल्या तरी चालतील, म्हणजे शिलाई केली तरी चालेल. मी असंच केलेलं आहे. फक्त घेताना जरा जाड घ्यायचं, जेणेकरून आपल्याला फरशीची आणि गार लागू नाही. कारण कसं आहे आता थंडीचे दिवस असणे फरशी वगैरे गार पडते ना, त्यासाठी मग आपण छान असं युनिक काही तर करतो ना, त्यामुळे घेताना जाडजूड असं घ्यायचं. जरी तुम्हाला गोणीचा वापर नसेल करायचं, नाही केला तरी चालेल. तुम्ही असं व्यवस्थित असं फक्त जाडवाले पॅन्टचे वगैरे कपडे घालून पण छान असं शिवू शकता. एक्स्ट्रा कपडा आहे तो व्यवस्थित कट करून घ्यायचा, आणि दोन्ही कपडे एकसारखे व्यवस्थित आले की हे बघून घ्यायचे, जेणेकरून एक पाय म्हणजे बारीक मोठा होऊ नये. बघा पहिलं पण मी बघा प्रिन्स ब्लाऊजचं मशीन वगैरे क्लीन कसं करायचं सगळं मी डिटेल माहिती सांगितलं. तर माझ्या फॅशन आयडिया बाय प्री यूट्यूब चॅनल बघा एकदम सोपं सांगितलं आहे मी बाबा, की काही बाबा शॉर्ट व्हिडिओ तर नक्की बघा. मी छोटे छोटे ब्लाऊजसाठी ट्रिक वगैरे सांगत असते, तर नक्की बघा. छोटेसे ट्रिक आपल्याला छान बघा उपयोग येत असतात. तर व्हिडिओ नक्की बघा, आणि व्हिडिओ आवडले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, आणि कमेंट करायला विसरू नका. आता बघा मधोमध आपण घडी घालून घेतलेली आहे, म्हणजे एकसारखा भाग करून घ्यायचा मधोमध व्यवस्थित. आणि बघा मधोमध जिथं बंद बाजूने तिथं बघा आपण 5चं माप टाकून घेणार आहे, म्हणजे ते आपल्याला पायाला पुन्हा आपण गोट लावण्यासाठी व्यवस्थित. तुम्हाला जेवढं बारीक पाहिजे तेवढं घ्या, किंवा जास्त पण मोठं घेऊ नका उंचीला, कारण जेणेकरून ना जास्त बोटाकडे जाऊ नये असा आकार. जेवढं तुम्हाला लागतं तेवढं घ्या. आणि बघा 1.5 इंचाचे असं घ्यायचं आणि छान गोलाकार देऊन घ्यायचा, जेणेकरून आपण त्याला मध्ये आपण छान असं गोट करणार आहोत. बघा 1.5 इंचाचं घेतलेलं आहे, असे उंची घेतलेली आहे 5ची, आणि गोल राऊंडमध्ये असं छान असा आकार देऊन ना कट करून घ्यायचं. जसं ह्या मापाने कट केलं तसंच त्या दुसरं पण आहे ह्या मापावर कट करून घ्यायचं एकसारखं. म्हणजे जे आता डबल ते एकत्र धरलं असतं, पण ते जाड आहे ना त्यामुळे मशीन कातरी कट होणार. आता बघ दुसरं असंच ठेवायचं आणि त्याच्या आकारात व्यवस्थित कट करून घ्यायचं, म्हणजे एकसारखं कट होणार आहे. तुम्ही एकदम नक्की असं ट्राय करा बघा, एकदम छान असं युनिक काय. आणि व्हिडिओ आवडलाच तर नक्की कमेंट करून सांगा. आता बघा मी दुसरा असा कपडा घेतलेला आहे, आपल्याला जो पाहिजे तो कपडा घ्या. हे पण शिल्लक राहिले कपड्यातनं छान असा उपयोग केलेला आहे. त्याच्या तिरकस पट्ट्या काढायच्या, कारण मी नेहमी सांगत असं गोटला तिरकस पट्ट्या काढायच्या, म्हणजे ती व्यवस्थित छान असं बघा
तिरकस पट्ट्या काढल्या का नाही गोट वगैरे छान येतो. 2 पट्ट्या काढून घ्यायच्या. आपण पूर्ण राऊंडला छान असं गोट करणार आहोत. एकदम छान असं व्यवस्थित बघा तिरकस पट्ट्या काढून घ्यायच्या एकदम छान असं बघा. म्हणजे बरोबर आपलं गोट वगैरे छान येणार आहे युनिक आपलं. तिरकस पट्ट्या हो का अशा 2 काढून घ्यायच्या आणि पूर्ण आपण राऊंडला छान असं गोट करणार. म्हणजे मी सांगते पुढे. जरी तुम्हाला ठिक्याचा वगैरे वापर नसेल करायचं केलं आतल्या साईडनं जरी तुम्हाला वाटलं पॅक बंद करायचं असेल ना तरी तुम्ही साईडनं गोट वगैरे केलं तर शिलाईला जिथं आपण करतो तिथं ना. आता बघा असं डबल पट्टी धरलेली घेताना डबल पट्टी घ्यायची. मी 1.5 इंचाची घेतली म्हणजे डबल पट्टी आपल्याला. जरी तुम्हाला मोठी बॉर्डरवाली मोठी पाहिजे असली घेतली तर चालेल. असं डबल धरायचं आणि व्यवस्थित आकार पूर्ण राऊंडला छान असं ते. कारण कसं कुठल्याही आकाराला जर आपल्याला गोट वगैरे लावायचं असेल ना तर तिरकस पट्टी काढायची. तिरकस पट्टी काढल्यामुळे गोट कुठल्या आकाराला छान असं बघा ते ॲडजस्ट होतं. साधी जर आपण पट्टी काढली तर आकारी करताना चुनी वगैरे येते ना त्यामुळे फिनिशिंग वगैरे व्यवस्थित येत नाही. छानच बघा युनिक आपलं छान असं होणार आहे एकदम पायमोजे. तर बघा असं पूर्ण राऊंडला छान असं गोलाकारात आपण जरी तुम्हाला गोट नसेल ना तर मी आत पट्टी पलटी केली तरी चालेल. फक्त घेताना ही मी जे माप घेतले ना त्याच्यानं ज्याच्या मापानुसार जेवढं तुम्हाला जर पाहिजे असेल ना जवळ ना तर कमी घेतलं तर चालेल. कारण जास्त मोठं घेतलं का ना आपलं पाय फक्त बोटाकडे जास्त कपडा कट केला ना तर परत ना आपल्याला कसं आहे जास्त बोटाकडे ओपन राहणार. त्यामुळे थंडी वगैरे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपलं घेताना मी माझ्या मापानुसारच घेतलेलं आहे. दुसरा कपडा असंच घ्यायचा. त्याला बघा आपण लगेच घेतलं का नाही लगेच दुसरा कपडा घ्यायचा. मी प्रत्येक वेळी पण सांगा कुठलाही प्रिन्स ब्लाऊज असो 3 पीस ब्लाऊज असो किंवा साधा 4 टक्स ब्लाऊज कटोरी ब्लाऊजसाठी पण मी सांगत असते की बाबा ट्रिक साधी सोपी झटपट ब्लाऊज जर तुम्हाला स्टिच करायचं असेल तर ह्या कटोरीचं पार्ट जर लगेच टक्स दिला किंवा अस्तरचा जोडा गेला की दुसरा जोडा घ्यायचा. ते कट करा वेगळं करा असं करायचं नाही. आणि जर नाही समजलं माझ्या चॅनलवर जाऊन बघा एकदम छान असं बघा. दुसऱ्या पण याला आपण गोलाकारात छान असं पायपिंग लावून घेऊया. घेताना तुम्हाला बारीक मोठी पाहिजे घ्या. मी इथं 1.5 इंचाची घेते म्हणजे मी अंदाज पंचे घेतलेला आहे पण मी सांगते साधारण. आणि व्यवस्थित बघा छान असं घेताना फक्त कमी पडून एवढंच काळजी घ्यायची. पूर्ण आकार झाले किंवा आता धागेवर कट करून घ्यायचे. छान असं झालेलं आहे बघा एकदम बघायचं. आणि बघा आतल्या साईडला अशी पलटी करायची. गोट अर्धा वट असा आपण गोट ब्लाऊजला गोट करतो तसा गोट करून घेणार. जरी तुम्हाला नको असले तर आत पलटी केलं तरी चालेल. आणि व्यवस्थित बघा असं छान असं व्यवस्थित असं गोट धरायचा आणि हे गोट करून घ्यायचा कपडा व्यवस्थित सारून बघा पायपिंग करून घ्यायची. जरी तुम्हाला आत पलटी केलं चालेल किंवा आतल्या साईडनं बाहेरच्या साईडला पण गोल आकारात डिझाईन म्हणून पण ना ते दोन्ही पट्ट्या फोल्ड करून पण केलं तरी जातं तसं पण चालतं. छान असं बघा व्यवस्थित असं करून घ्यायचं. छोट्याशा ब्लाऊज पिसाचा पण छान बघा उपयोग करू शकतो. कारण आपल्याला शिल्लक राहिलेलंच असते ब्लाऊज पीस वगैरे आपण काठापदराच्या साड्यांचा बाबा काही वन पीस वगैरे शिवलं त्यातनं पण शिल्लक राहील त्यातनं आपण छान असं वेगळं काही पण शिवू शकतो. तुम्ही छोटेसं आपलं घरगुती पाईपासून शिवू शकता किंवा छोट्या टिफन बॅग शिवू शकता. परत आपल्याला डेली यूजसाठी पर्स वगैरे म्हटलं तर आपल्याला एक आपली चेन आणून त्यातनं पण छान असा उपयोग होतो. ह्याच्याबद्दल जरी तुम्हाला काही कटिंग पाहिजे असेल नक्की मला कमेंट करा. कटिंग आणि टिचिंग मी दाखवेन तुम्हाला एकदम सहज सोपं जास्त काही नाही. कारण कसं आहे जर माझ्यामुळे जर कोणाला मदत होणार असं बाबा की कसं होतं सगळ्यालाच बाबा काही येत नाही. कारण जेव्हा मला पण तेव्हा पण मला जमत नव्हतं तेव्हा पण मी बघा अशी मदत घेतलेली आहे. आता बघा पूर्ण राऊंडला छान असं गोट घालून घेतलं आहे. बरोबर असं मधोमध घ्यायचं आणि खालच्या साईडने बघा आपण जिथं आपण पाचीचं माप टाकलं तिथनं बघा असं शिवून घ्यायचं. दोन्ही कपडे एकसारखे धरायचे फक्त धरताना एकसारखे धरायचे कमी जास्त हो नाही. आणि स्टिच करून घ्यायचं व्यवस्थित. हो का व्यवस्थित डबल शिलाई देऊन झालेलं आहे आकारात बघा एकदम छान असं बघा स्टिच करून घ्यायचं. जरी कपडा कमी जास्त झाला तर एक लेवल करून घ्यायचा. छान असं बघा आपलं असं होणार आहे एकदम छान असं बघा पायमोजे. आता मी तुम्हाला दाखवते हो का व्यवस्थित असं घेताना बघा दुसऱ्या ह्याला पण घ्यायचं बरोबर मधोमध धरायचं. दोन्ही कपडे एकसाथ धरायचे आणि स्टिच करून घ्यायचं. जेवढं शिलाई माझ्या तेवढं व्यवस्थित असं घ्यायचं जेणेकरून फक्त कमी जास्त होऊ नये एकीकडे जाऊ नये बाबा. जेणेकरून धरताना दोन्ही एकसारखे धरा आणि धाग्यावर कट करून घेऊया. एक्स्ट्रा कपडा झाल्यावर काही ते जरा इकडे तिकडे होतो ना तो व्यवस्थित कट करून घेऊया. आणि छान असं खालच्या टाचच्या साईडला जसं असतो ना त्या आकारात आपण जसं गोल करून घेऊया. दोन्ही कपडे बघा व्यवस्थित एकसाथ धरायचे खालच्या वरताना व्यवस्थित असं स्टिच करून घ्यायचं. जेवढं आपण शिलाई मागे तेवढं स्टिच करून घ्यायचं. स्टिच करताना बघा फक्त व्यवस्थित खालच्या साईडनं असं टाचाकडे जो भाग आहे तसा टाचासारखा आकार गोल आकार जरा नॉर्मल द्यायचा. आणि फक्त देताना डबल शिलाई देऊन घ्यायची आणि खालच्या साईडने बघा जो आकार घेतला तिथून असं त्या आकारात कट करून घ्यायचं व्यवस्थित. आता दुसऱ्या साईडने पण बघा सांगते तसं व्यवस्थित कसं झालं फक्त करायचं म्हणजे उलटी बाजू वरती आणायची सरळ बाजू आतल्या साईडला गेली पाहिजे. म्हणजे बरोबर आपली सरळ बाजू करून पलटी केलं का नाही सरळ बाजू वरती आली पाहिजे.
पहिले सांगितलं तसं व्यवस्थित आकार देऊन ना कट करून घ्यायचं. कट करून झालं की आता बघा बरोबर असं मधोमध धरायचं, शिलाई बरोबर मधोमध खाली आली पाहिजे असं करायचं. आणि जिथं आपला अंगठ्याचा आणि पायाचा असा आकार देऊन घ्यायचा चॉकने आणि त्याच्यावर स्टिच करून घ्यायचं व्यवस्थित. गोल आकारात छान असं बोटे सगळे बसले एका साईडला आणि एक अंगठा फक्त बसला पाहिजे. असं आपण जसं चप्पलचं आपले असतं की नाही तसं व्यवस्थित आकार किंवा पायाचा आपला आकार असतो तसं व्यवस्थित का. जरी तुम्हाला वाटतंय ना बाबा की होतं काय होतं तर तुम्ही असं पायी त्याच्यावर ठेवा, तुमचं माप घ्या, कारण जेणेकरून कोणाचा अंगठा बारीक मोठा असेल तर कमी वगैरे पडू नये किंवा जास्त लुजू नये. मग एवढी ट्रिक नक्की लक्षात ठेवा. का झालेली शिलाई करून फक्त येताना शिलाई देऊन घ्यायची. असंच शिलाई करून झाले की फक्त काय करायचं, एक काळजी घ्यायची म्हणजे व्यवस्थित आहे त्या आकारात जरा नॉर्मली साईडनं कट देऊन घ्यायचं, म्हणजे कसं आहे ते व्यवस्थित आकार निघतो. आता इथे कसं आहे जरा एक कडक कपडा आहे ना त्यामुळे जरा हे होतं आहे, पण तुम्ही कुठलाही कपडा घ्या तर छान होणार. फक्त व्यवस्थित असं काळजीपूर्वक आपण त्या आकारात स्टिच करून घेतलं का नाही की व्यवस्थित तिथं कट देऊन घ्यायचं. छान सगळं दुसऱ्या आकाराने देऊन झाले. फक्त देताना बरोबर असं आपला जो पायाचा आकार त्या मापानुसार आलं पाहिजे, नाहीतर उलटं येऊ नये आपलं अंगठ्याचं वगैरे स्टिच करताना. व्यवस्थित बघा असं स्टिच करताना बघा बरोबर आता एक्स्ट्रा आहे तो आपण कट करून घेतलेला आहे पूर्ण, बरोबर मधोमध आल्यानं तिथं कट देऊन घ्यायचा आणि सगळं दुसऱ्या याला पण व्यवस्थित असं कट करून. आता बघा साईडनं तुम्हाला वाटते ते धाग्यावर निघते, जरी तुम्ही तिथे एकदम नाजूक पायपिंगवर केली चालेल एकदम, किंवा हलकासा कपडा लावला तरी चालेल. मग एकदम मऊ लावला का नाही काही टोचणार वगैरे नाही काही नाही, तसं पण तुम्हाला पाहिजे असतं तुम्ही केलं तरी चालेल. व्यवस्थित बघा छान असं आपलं झालेलं आहे. दोन्ही मोजे करून आता ते ओपन करून घेऊया. ओपन करून घ्यायचे व्यवस्थित, जिथं अंगठा वगैरे आहे तिथं व्यवस्थित दोन्ही ओपन करून घ्यायचे. छान बघा युनिक आपलं काहीतरी झालेलं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आणि कमेंट करायला विसरू नका. एकदम छान असं बघा फक्त घेताना व्यवस्थित ओपन करून घ्यायचं. बघा छान असं मी तुम्हाला वेअर करून दाखवलं का छान असं युनिक माझे पाय म्हणजे झाले. आता मी बघा रेग्युलर हे वापरणार, कारण मला कंटिन्यू मशीनवर बसायला लागतं ना, फरशी वगैरे कसं लायदी गार पडते ना, मग आपल्याला आजारी वगैरे पडण्याची शक्यता असते. त्यामुळे असं बघा छान अशी युनिक असं झालेलं आहे. तुम्ही असं नक्की ट्राय करा. जरी काही वाटलं नक्की कमेंट करून सांगा, मी अजून काही माहिती वगैरे लागलं असं पायपिंग वगैरे बाहेर येत असतं असं सारून घ्यायचं व्यवस्थित. चला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी पुढल्या व्हिडिओमध्ये बाय बाय, धन्यवाद, थँक्यू.